पूर्वी इंजेक्शन द्यायचं म्हटलं तर भीती वाटायची, कारण की लहान मुलांना त्रास व्हायचा. परंतु आता निडल फ्री इंजेक्शन आलं, म्हणजे निडल न लावताही इंजेक्शन देता येतं. आपण हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो. मध्य भारतातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ अविनाश गावंडे या संशोधनाचा हे बघा, निडल फ्री इंजेक्शन आहे, कुठली सुई त्याला लागलेली नाही आणि असं निडल फ्री इंजेक्शन जे आहे ते दिलेलं आहे. आणि हे एक नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणि याचा बराच फायदा लहान मुलांना होईल, कारण की त्रास होतो इंजेक्शन घ्यायला, याच्यात कुठलंही ब्लड निघत नाही, असं हे निडल फ्री इंजेक्शन आहे. निसर्गा, तू हे निडल फ्री इंजेक्शन घेतलं, कसं वाटलं? पूर्वी मी इंजेक्शन घेत होती तेव्हा त्रास व्हायचा, पण आता घेतलं तर निडल फ्री इंजेक्शनमुळे मला काही त्रास झाला नाही. छान वाटलं? हो. डॉक्टर अंकलने इंजेक्शन दिलं? हो. सर, काय कन्सेप्ट आहे नेमका हा? याच्यात एक स्टेनलेस स्टील पिस्टन एक मशीन आहे. याच्यात स्प्रिंगने एक प्रेशर डेव्हलप करण्यात येते आणि प्रेशर डेव्हलप झाल्याच्या नंतर ही एक कार्ट्रीज आहे. या कार्ट्रीजमध्ये थ्रू दिस ॲडॅप्टर आपण जे इंजेक्शन द्यायचं ते इंजेक्शन याच्यात या कार्ट्रीजमध्ये घेता येईल आणि कार्ट्रीज इथे फिट झाल्याच्या नंतर मग इंजेक्शन यानी या प्रेशर ड्रिव्हन हाय प्रेशर जवळपास 2000 PSI प्रेशरने इंजेक्शन आतमध्ये जाते आणि याच्यात निडल नसल्यामुळे मुलांना त्रास होत नाही, मुलांना भीती वाटत नाही, पालकांना टोचण्याची जी काळजी असते ती काळजी पण नाही राहत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निडल नसल्यामुळे जे मसल फायबर, जे टिश्यू ट्रॉमा होते, मसल फायबर ब्रेक होऊ शकतात, ते यावाटे होत नाही. दुसरा फायदा फक्त इंजेक्शन घेणाऱ्यालाच नाही पण देणाऱ्याला सुद्धा, जसे डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, पॅरामेडिकल स्टाफ्स आहे जे इंजेक्शन देतात, ते देताना त्यांना इंजेक्शनमुळे निडल्सची इंजुरी होऊ शकते किंवा एखादं काही इन्फेक्शन जे इंजेक्शन वाटे होतात, जसं उदाहरणार्थ HIV आहे, हेपॅटायटिस B आहे, हे इंजेक्शन थ्रू होणारे म्हणजे निडल थ्रू होणारे आजार, हे क्रॉस इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात. सर, हे फक्त लहान मुलांसाठीच आहे की सगळ्यांनाच वापरता येतं? हे लहानपणापासून तर मोठ्या माणसांना सगळ्यांना हे इंजेक्शन देता येतात. आपल्या भारतात याचा स्टडी झालेला आहे, तो स्टडी 6 महिन्यापासून झालेला आहे. आता 6 महिने ते 6 weeks to 6 months हा स्टडी सुरू आहे. ते झाल्याच्या नंतर या एज ग्रुपला सुद्धा देता येतील. आता सध्या 6 महिन्यापासून पुढील वयापर्यंत देता येतात. सर, किती दिलासादायक आहे या हेल्थ सेक्टरमध्ये निडल फ्री इंजेक्शन्स? आता तुम्ही बघितलं असेल की व्हॅक्सिन हे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण व्हॅक्सिन असल्यामुळे आता आम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये शिकायलासुद्धा काही आजार मिळत नाही. याचं कारण म्हणजे व्हॅक्सिन जास्त कव्हरेज वाढल्यामुळे. आणि व्हॅक्सिन कव्हरेज जर वाढवायचं असेल तर निडलची जी भीती मुलांमध्ये आहे ते भीती कमी करणं आवश्यक आहे आणि या निडल फ्री इंजेक्शनमध्ये ती भीती कमी होऊ शकते. त्याच्यामुळे इंजेक्शनचं जे कंप्लायन्स आहे, जे मुलं इंजेक्शन घेण्याचं प्रमाण आहे, कव्हरेज आहे, ते वाढू शकते. आणि मास बेसला, कारण इंजेक्शन हे आपल्या सेमी अर्बन किंवा रुरल एरियात याचं प्रमाण कमी असते, तर तिथे मास लेवलला मास वॅक्सिनेशनसाठी सुद्धा हे कामात येऊ शकते. सर, ते सिरिंजवाला आणि हे दोन्ही इंजेक्शन दाखवा. हे बघा, पूर्वी असं इंजेक्शन दिलं जायचं, आता हे निडल फ्री इंजेक्शन्स. कुठलं इंजेक्शन्स चांगलं वाटतं तुला? हे वाला. का बरं? कारण हे निडल फ्री आहे. आणि त्रास होतं का? नाही. हे घ्यायला त्रास होते? नक्कीच. आता मुलांची ही पसंती असणार आहे की निडल फ्री इंजेक्शन्स हवं, कारण की याचा त्रास होत नाही. डॉक्टर अविनाश गावंडे मध्य भारतातील मोठे बालरोग तज्ज्ञ आहे. त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये याचे ट्रायल्स केलेले आहेत आणि मुलांना ते निडल्स फ्री इंजेक्शन दिलेले आहेत. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.